पनवेल महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते झालं उद्घाटन। परभणीत शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। वाशिमच्या 59,000 अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकूण 6,97,00,000ची मदत, केवायसी नसल्यानं 10,504 शेतकऱ्यांची मदत रखडल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। धाराशिवच्या सोनारी येथील काळ भैरवनाथ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी, खोबरे आणि गुलालाची उधळण करत देवाची रथातून मिरवणूक काढण्यात आली। अमरावतीच्या परतवाडा येथे रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार प्रवीण तायडे यांचं आयोजन। या मेळाव्यातून 5,000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार। नांदेडच्या नायगाव तालुक्यात औषधी मिरचीच्या उत्पादनातून शेतकरी मालामाल, एकरी 3 लाखांचा होतोय नफा। बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता असल्याने वन्यजीवांचे अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे, पाण्याच्या शोधात वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे स्थलांतर। वर्ध्याच्या हिंगणघाटात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक बंटी वाघमारेंचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश, भाजपा आमदार समीर कुणावर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। सांगली मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे खरतर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळालाय। अकोल्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आणि तडीपार असलेले आरोपी ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।